ओल्यावरून. बोला बोला पुंड. सर म्हटलं, माझा प्लॉट आहे ना 10 ऑगस्टला 6 महिने पूर्ण होत आहे. प्लॉट एकदम त्यानंतर तुम्ही अजून 10-20 दिवस राहू शकताय. हो. तर मग मला असं विचारायचं होतं हम्म. की नंतर म्हणजे ऑगस्टमध्ये अशी पॅनिक व्हायसारखी सिच्युएशन नाही ना का डायरेक्ट काही अचानक? काही काही होत नाही, काही होत नाही. आणि रेटचं कसं असेल त्यावेळेस? रेट तर मी आज युट्यूब मध्ये बी आपल्या ह्या इंस्टावरती बी बोललेलो आहे. त्याच्यात हे स्पष्ट बोलले की जो महिनाभर पुढे आहे, 20 दिवस पुढे आहे, त्यांनी कुठलीही टेन्शन घेऊ नका अच्छा अच्छा. आणि ठीक आहे त्यांनी चालेल. अलीकडे येऊ नका. म्हणजे तुम्ही तुमच्या जागेवरती रेट मिळवसाल आणि आत्ताच्यांना बी रेट मिळायला सोयीस्कर जाईल. हा हा. पुढे जाऊन रेट जागेवरचं सर इकडे आहे ना, हा जागेवरचं एकदम कसं तरीच मागता आणि आमचं जवळपास 4 वर्षापासून तर आपल्या याच मार्केटला नेतो आम्ही. बघा, पहिली गोष्ट जाग्यावर येणारा कुणी आपल्या फायद्यासाठी येतोय का हो हो त्यांच्या हो फायद्यासाठी येतोय हे पण आपण तपासणं गरजेचं आहे. हो हो हो. आलं लक्षात. मी म्हणत नाही की ते सगळ्यांनाच रेट कमी देतात, पण हा हा हा. काही त्यातनं व्यापारी असतील की ते मालाची किंमत पण करत असतील, पण ते करतात ती योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी आपण नेहमी सांगतो मोकळं मार्केटला राऊंड मारली पाहिजे, 4 मार्केटला राऊंड मारला पाहिजे. याच्यामध्ये सर 99% शेतकरी बोलून फसून जातो हा मार्केटपेक्षा जागेवर. हा, मग आता ते फसायच्या अगोदर आपल्याला आपला अंदाज नसतो. आता मला सांगा, 20-21 तारखेला सगळे हादरलेली होते, त्याच वेळेस मी तारीख डिक्लेअर केली होती, 23च्या पुढे तुम्हाला रेट हो वाढलेले दिसतील. हो. म्हणजे अगदी मंदीमध्ये धाडसाने मी जेव्हा सांगतोय तेव्हा माझा माझा काहीतरी अभ्यास तुमच्या कामाला येत असेल ना. बरोबर. माझं 3रं वर्ष आहे आता हे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट फोन केला. हा 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 हा. नाही, मुद्दा तोच आहे की आता तुम्ही 3रं वर्ष झाल्यामुळं कमीत कमी माझ्यावरती विश्वास तेवढा तुमचा शंभर वाढत टक्के चाललेला आहे. 100% हा? आणि मला 100%. आणि मी आजपर्यंत कुठल्याही व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे माझ्याकडे माल पाठवा. हा बरोबर आहे ना. तुमचे पैसे होतील तिथं पाठवा. पण आज आपल्याला एवढा खर्च केलेला आहे आणि त्यावेळेस तुम्ही बाजार पाहिले 200चे आणि 250चे. हा हा हा, तुम्ही खत हा. औषध मारायला मागं पुढं पाहिलेलं नाही. नाही बरोबर आहे. हा, आता आपल्याला इकडे डोक्यात राहायला पाहिजे बाबा, डाळिंब 60-70 रुपये जाणार आहे, त्या हा हा हिशोबाने आपल्याला कमी खर्चात शेती कशी परवडेल हा बरोबर. ते सर, वगैरे. एक आणखीन विचारायचं होतं. ते आपलं माल क्लीन आहे मग A1 फ्लोअर आपलं नेमकं नाशिकला चालू आहे की बंद आहे आता? नाही 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 का, ते A1 ती कंपनी आम्ही बरोबर होतो, ते A1 विवनचा काही ते उपयोग होत नाही. अच्छा. हा हा अहो, हा. गिरायक घे ना कुठून बी शोधून माल तुमचा पकडतं कुठे आहे ते. बरोबर ते बरोबर मग. कंपनी आम्ही बरोबर असताना त्यांनी काहीतरी तो फॉर्म्युला बनवला होता, माझ्या डोक्याच्या पलीकडला होता. आता हा 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 कंपनी हा आम्ही बरोबर नाहीये. हा हा हा. हा, आपण वेगळा त्याच जागेवरती माल विकतोय, पण ते हा A1 माहिती आहे ना, मागच्या वर्षी तिथंच विकला होता आपण. हो हो हो. हम्म. तुम्हाला कदाचित त्यांचे सॉफ्टवेअर मध्ये नंबर असले तर फोन पण येत असतील. नाही, ते फ्रुटेक्स वाले पण आम्ही गेलो नाही मागच्या वर्षी. त्यांनी ना खूप वेळा फोन केले होते की या आमच्याकडे, पण नाही गेलो आम्ही. जाऊन पाहून पण या, काय अडचण नाही. आमचे उलट मी तर म्हणतोय स्पर्धा आमचीच अशी झाली पाहिजे की त्यात शेतकऱ्याचं हित वाढलं पाहिजे. नाही ते बरोबर आहे, पण बाकीच्या लोकांचा अनुभव थोडासा वाईट आहे तिथं, हा, त्याच्यामुळं नको तिथं जायला. नाही नाही, बघा, मी माझ्या तोंडाने तुम्हाला जाऊ नका असं बोलणार नाही. मला जाऊन या आणि माझ्यात काय कमी आहे मला सांगा. हा हा हा. हा, म्हणजे मला अनुभव आज मला गॅरंटी, महाराष्ट्रात 3 मार्केट सगळी टॉपला आहेत आपण, हो हो. किंवा राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये सर्वाधिक टॉपला आहे. म्हणजे काहीतरी आपला फॉर्म्युला असेल ना. आज शेतकरी आपल्याकडे एवढा आकर्षित होतोय, ग्राहक सर्वाधिक बरोबर आहे ना. आपल्याकडे आकर्षित होतोय. बरोबर आहे बरोबर आहे. हा, म्हणजे शेवट कुणी किती व्यापार चालू केला तरी हा हा हा. शेवट आमचे 50-51 वर्ष झालेली आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये. हा बरोबर. मग हा, एकंदरीत म्हणजे पुढच्या महिन्यात साधारणतः 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत घाबरण्याचं काहीच कारण नाही ना? माझं म्हणणं तेच आहे की माल तुम्ही म्हणताय तेवढा माल नाहीये. हा हा हा. माल ह्यानी गेलेला आहे, तेलेनी बराचसा गेलेला आहे. बरोबर. काही पाणी समस्या होती, हा काही हा हा ठिकाणी हा. सेटिंग झालेलं नाहीये. हा हा हा. झाली गंमत अशी की 8 जुलैला जो पाऊस उघडला त्या अगोदर जे 4-8 दिवस पाऊस चालू होता, हा हा हा. त्यावेळेस पावसाच्या अगोदर किंवा पावसात सुद्धा 150 ते 200 चे रेट होते. हो हो. आणि ते रेट आपल्याला मिळावेत म्हणून सगळे 8 जुलैच्या नंतर 4 दिवसात मैदानात आले. बरोबर. आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की तुम्ही 4 दिवसात गडबड केली तर बाजार ढासळू शकतो. हा, म्हणजे जवळपास आमच्या आजूबाजूचे पण खूप बाग आहे ना, 5 महिन्याच्या आसपासच तुटून गेले. हा, त्यांनी मग ते 6 महिने पूर्ण होऊनच नाही दिले. हा, मग मला हे सांगा, बाजार कुणी पाडला?
शेतकऱ्यांनीच पाडलं. शेतकरीच पाडला. तुम्ही 6 महिन्याचं हा पीक जर 5 महिन्यात आणताय ना, आता 6 महिन्यावाले 7 महिन्यापर्यंत वाट पाहतात रेटची. हा मग त्याच्यामुळे मी सांगतो तुम्ही 6 महिन्यावाले 6 महिन्याचं सोडा. पुढच्या 6 महिन्यांनी ते गडबड करू नका. हा तुमचा बरोबर. ऑगस्ट 10 ला जर येत असेल ना, तर हा हा तुम्ही 15, 20, 25 ऑगस्ट पर्यंत हळूहळू विरळा हा चालेल. मोठा. आणि पैसे करून घ्या. हा माझा मुद्दा एकच आहे, की आता तुमच्या तोंडूनच तुम्ही सांगितलं, की 6 महिने लागतात ते 5 महिन्यातच आल्यामुळं प्रत्येकाला वाटलं आपल्यालाच रेट मिळाला पाहिजे. आणि हिरवेच फळं बाजारात आणले होते ना लोकांनी. हिरवेच आणले. हा. त्यामुळं ठीक आहे सर, काय चालेल. तिथं बुकिंग करावं लागेल ना यावर्षी पण अगोदर? नाही नाशिकला आपल्याला जागा भरमसाठ आहे त्यामुळे आणि तिथं काही अडचण नाही. बुकिंगचा अजून बरं. पॅटर्न तरी चालू नाही झालेला, पण पुण्यात चालू केलेला आहे. चालेल. ठीक आहे सर, चालेल. हो, कदाचित तिथेही चालू करावं लागेल. आज सर्वाधिक हा आवक आपली नाशिकला आपल्याकडेच हो होती. हो 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 हो. हां, पण जर अशीच आवक वाढली आणि गाड्या उभ्या राहिल्या तर तिथं बुकिंगच करावं लागेल असा पॅटर्न आणू हा आपण. हा हा हा. हो. चालेल. या मग. हो ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.